तुम्ही पण तुमच्या जवळच्या मित्राच्या लग्नात असंच मन मोकळेपणाने नाचता का? तर चला तर बघूया आजचा ब्लॉग. तर नमस्कार मित्रांनो, आज आपले अनुप शेठ आपल्याला घ्यायला आले होते. कारण की आज आम्ही आमच्या मित्राच्या लग्नासाठी चाललो होतो अनिश दादा गावरे यांच्या विठ्ठलवाडीला. भाऊंचं लग्न ठरलं होतं म्हणल्यावर आडा तर होणारच ना. भावाला माहिती आहे आपण उद्या अडकणार आहे, म्हणून आजच ते काय मन मोकळेपणाने एकदम नाचत होतात. त्यानंतर काय आपले अनुप शेठ पण नाचायला लागले. मग काय अनिश भाऊंना सकाळ सकाळीच टेन्शन आलं होतं, ही काय पोरं लग्न होऊन देणार नाही माझं, त्यासाठी आपलं लवकर निघा कारल्या इकडे, म्हणजे ही पण लवकर निघत्याल. त्यानंतर भाऊंचा हळदीचा कार्यक्रम चालू झाला. वहिनीनं बघितला, म्हणला त्यांना जीवात जीव आला, जरा लग्न जरा होईल असं वाटतंय मला आता. वहिनींना जिलेबी चारणं म्हणजे हा त्यासाठी एकदम सुखाचा क्षण होता. त्यानंतर भाऊंच्या विधी वगैरे चालू झाल्या. तुम्हाला खरं सांगू का, मित्रापेक्षा आहे ना तो आम्हाला खरंच भाऊच जास्त आहे. कारण की भावाच्या लग्नात आहे ना आम्ही नाचणार ना असं कधी होईल का? आणि मी तर आडा घातल्याशिवाय कुणाच्याही लग्नात शांत बसत नाही. त्यानंतर लग्नाचा टायमिंग झाला होता, त्यामुळे आम्ही विवाहस्थळाकडे निघालो होतो. शुभेच्छा देण्यासाठी माननीय चंद्रकांत दादा आणि सिद्धार्थजी शिरोळे आले होते. भाऊ एंट्रीला मॅनेजमेंट एकदम टॉप क्लास केलं होतं. मग काय भाऊंच्या मंगलाष्टका चालू झाल्या, तेवढ्यात भाऊंना विश्वास झाला की आता माझं खरं लग्न होणार आहे. वर्गमित्राचं लग्न आहे म्हणल्या वर्गमित्र तर येणारच ना. इतक्या वर्षांनी आमची सगळी एकत्र मित्र आली होती ना, खरंच बरंच वाटलं होतं खरं एकदम बघून सगळ्यांना. हा भाऊ जेवणाच्या बाबतीत तर नादच नाही. काय खावण काय नको असं झालं होतं, एवढा वहिनींनी राडा केला होता. आणि फायनली भाऊंचं लग्न झालं. शेवटी काय आहे ना, काय अजून पाहिजे असते एका मित्राला. भाऊच्या चेहऱ्यावरची स्माईल बघून आम्ही पण एकदम खुश झालो होतो.